So today we will go ahead with sets of B group in simple present tense. बरोबर? सिंपल प्रेझेंट टेन्स नाही. सॉरी सॉरी, काय होतं? हा, बरोबर आहे. मी काय चुकीचं नाही बोललो. नाव फक्त आपण टेन्सचं घेतलं नव्हतं. बरोबर. बट ऍक्च्युअली आपल्याला काय करायचंय? काय करायचंय? वॉन्ट्सचे सेटच्या अगोदरचा एक स्टेप काय? वर्बल क्वेश्चन. वॉन्ट्सचे वर्बल क्वेश्चन. काय स्टेटमेंट आपलं या प्रकारच्या वाक्यांचं? हा, झोप लागली का? कर्त्याला डायजेस्ट. मग करता काय? कर्त्याला डायजेस्ट पाहिजे. आणि वॉन्ट्स हे कोणत्या ग्रुपसाठी असतं? बी ग्रुप. बी ग्रुप मध्ये कोण कोण आहे? इट. आणि काय? काहीतरी एक वचन नाव. एक वचन नाव असेल किंवा ही सीट सब्जेक्ट असेल, प्रोनाउन असेल, तर त्याला आपण बी ग्रुप मध्ये घेतो. आणि त्यासाठी आपण वॉन्ट्स वापरतो. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सुमितला पेन पाहिजे. काय होईल? सुमित वॉन्ट्स पेन. एवढं क्लिअर आहे? त्याचा आपला अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. पुन्हा एकदा काही गोष्टींची आठवण करून देतो. अख्ख्या इंग्लिशमध्ये अख्ख्या इंग्लिशमध्ये कोणतंही वाक्य निगेटिव्ह बनवायचं असेल किंवा कोणत्याही वाक्याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर काय लागतं आपल्याला? काय लागतं? काय लागतं? अरे जेवायला प्लेट लागते ना. तसं वाक्य निगेटिव्ह बनवायला आणि क्वेश्चन बनवायला काय लागतं? हेल्पिंग वर्ब लागतं ना. काय तुम्ही खरंच नर्सरीमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी ठेवा. मी खरं सांगतो, काय चुकीचं बोलू? इंग्लिशच्या नर्सरीमध्ये मी बोलतोय काय लागतं? काय लागतं आम्हाला नाही माहिती, तुम्हीच सांगा. आम्हाला काय करायचं? आम्ही फी भरली, आम्ही मोकळं झालो. काय लागतं तुम्ही सांगा आता. असं नाही चालणार. यू हॅव टू कीप इन माइंड. थोडंसं प्रेझेंट राहा, दिमागाने प्रेझेंट राहा. तुम्ही शरीर इथं असून काय करायचं? शरीराने इथे परी मी मनाने तुझी पाशी, असं काहीतरी आहे ना. हा, असं नका करू. शरीरानं बी इथं राहा आणि मनाला पण इथं राहा. तर काय काय समजलं? इंग्लिशमध्ये कोणतंही वाक्य निगेटिव्ह बनवताना किंवा कोणत्याही वाक्याचा क्वेश्चन बनवताना आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज असते. वर्बल क्वेश्चन नाही, हेल्पिंग वर्बची गरज असते. सहाय्यकारी क्रियापदाची गरज असते. परंतु वॉन्ट आणि वॉन्ट्स मध्ये आपण पाहिलं की हेल्पिंग वर्ब नसतं. बरोबर आहे का? का? काय कन्स्ट्रक्शन याचं आहे? सब्जेक्ट प्लस वॉन्ट्स प्लस डॅश डॅश. कुठे हेल्पिंग वर्ब नाहीच आहे. मग यावेळेला आपण काय करतो? ए ग्रुप साठी म्हणजेच वॉन्ट साठी डू चा उपयोग करतो आणि वॉन्ट साठी डज चा उपयोग करतो. आता एक लाईन लिहा सगळे मिळून. वाक्यामध्ये वाक्यामध्ये लिहा रे मराठीमध्ये. वाक्यामध्ये क्वेश्चन बनवताना किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना किंवा निगेटिव्ह बनवताना म्हणा, निगेटिव्ह बनवताना सहाय्यकारी क्रियापद म्हणून जसे वॉन्टच्या वाक्यात डू वापरले त्याप्रमाणे
वॉन्टच्या वाक्यात डज हे हेल्पिंग वर्ब वापरावे. हा पहिला रूल आहे. सॉरी, लिहिला वरचे मुलं लय व्यवस्थित. हे नाही लिहिलं तर चालतंय बघा. हे जर नाही लिहिलं तर चालतंय, लिहिलं असल्यावर काय अडचण नाही. क्वेश्चन बनवताना किंवा निगेटिव्ह बनवताना सहाय्यकारी क्रियापद म्हणून जसे वॉन्टच्या वाक्यात डू वापरले त्याप्रमाणे वॉन्टच्या वाक्यात डज हे हेल्पिंग वर्ब वापरावे. बरोबर. आता नंबर 2 तर उरले आजचा आणि संपलं. नंतर प्रॅक्टिस चालू करू आपण. वाक्यात डज वापरल्यास बघा, डज कधी वापरणार आपण हे लक्षात येतं का नाही? डज कधी वापरणार सांगा, कधी वापरणार डज? क्वेश्चन बनवताना किंवा निगेटिव्ह बनवताना. लिहिलं नाही तर काय असं करताय तुम्ही चंद्रावरून उडी मारल्यासारखं? इथं लिहिलं ना आता. कधी वापरणार आपण डज? बघा नाही तर क्वेश्चन बनवताना किंवा निगेटिव्ह बनवताना. वॉन्ट मध्ये डू वापरलं, वॉन्ट मध्ये काय वापरणार? डज वापरणार. मला पुढे काय लिहितोय मी? वाक्यात डज वापरल्यास काय करायचं? एक बदल करायचा आहे. एक मिनिट थांबा. वाक्यात डज वापरल्यास काय करायचं? वॉन्टचे वॉन्ट लिहावे किंवा बनवावे. समजलं का? कारण का डज मध्ये ईएस असल्यामुळं वॉन्टचं ईएस काढून टाकायचं. याचा अर्थ काय? टेन्स हा डज मध्ये ट्रान्सफर झालाय. ठीक आहे. डज वापरलं काय करायचं? वॉन्टचं वॉन्ट करायचं. एवढं सोपं आहे. आणि या पद्धतीने आपण आता वर्बल क्वेश्चन चालू करू. चला, ग्रुप नंबर 1 एक वाक्य सांगा मला बी ग्रुपचं. लवकर लवकर. दुर्वा नाव दुर्वा. भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन पाहिजेत. भारताला फायनल मॅच, खूप सुंदर वाक्य सांगितलं पाहिजे ना. जिंकण्यासाठी काय 10 रन पाहिजेत. पाहिजेत. बघा रे इकडं, कर्त्याला डॅश डॅश पाहिजे. आलं का? हे डॅश डॅश मध्ये एवढं सगळं आलं. फायनल मॅच जिंकण्यासाठी. आता जिंकण्यासाठी म्हणजे काय? जिंकायला. बरोबर. करायला, यायला, जायला, खायला, प्यायला, बसायला, उठायला. आठवतंय का नाही तुम्हाला सांगितलेलं? टू प्लस फर्स्ट फॉर्म आणि फॉर प्लस आयएनजी. आठवतंय का नाही? आणि फॉर असेल तर फर्स्ट फॉर्मला आयएनजी हे सांगितलं तुम्हाला. आता करायला आणि करण्यासाठी, जिंकायला आणि जिंकण्यासाठी दोघांचा अर्थ एकच आहे. बघा किती रन पाहिजेत? 10 रन पाहिजेत. बर, आता लक्षात घ्या, इंडिया हे सिंग्युलर ही घेता येतं आणि प्लुरल ही घेता येतं. तुम्ही बघत बघत असाल इंडिया विन द मॅच असं असतं बघा बऱ्याच ठिकाणी. आपण म्हणतो इंडिया विन्स पाहिजे होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स टेल्स किंवा सिंग्युलर असेल तर नवीन आहे ना पण त्याच्यामुळं भिंतीला टेकायचं नाही. मी भिंतीला जीवापाड प्रेम करतो. तिकडे सारखं बेंच तिकडे सारखं, त्यामुळे सगळं लोक जाईल सारखं तुमचं दोघांचं पाच वाजता. हा असं इकडे सारखं रे, ते पण इकडे सारखं इकडं बरोबर. तुमचं नाव द्या, सगळं हालून जाईल. भूकंप येईल इकडे मोबाईल मध्ये. नवीन असल्यामुळे माहित नाही, भिंतीला टेकू नाही. ठीक आहे. ते बेंच तुमचं इकडे सारखं, ते परेमुळे सगळं डिस्टर्ब केलेलं असतं क्लास. सारखं वळा वळा बिंदास. असं गुड. हा काय वाक्य आहे? सो आपण इथे इंडिया काय करू? सिंग्युलर घेऊ. काय घ्यायचं? इंडिया विल टेक सिंग्युलर. काय अडचण नाही. एक क्वेश्चन
घ्या. सो त्या ठिकाणी अनेक वचन घेतलं असतं बिकॉज इंडिया याचा अर्थ इंडियन पीपल असा घेतलेला असतो. म्हणून इंडिया विन द मॅच असं अनेक ठिकाणी तुम्ही वाचता. ठीक आहे. इंडिया मॅच जिंकतो. सो सिम्पल प्रेझेंट टेन्स दिलेला असतो टू हॅव द प्रेझेंट इफेक्ट. समजा कालची न्यूज तुम्ही वाचली आज, काय आली ती बातमी, अँड फायनली इंडिया विन द वर्ल्ड कप. इंडिया विन्स का नाही, बिकॉज इंडिया इज टेकन ॲज इंडियन पीपल. इंडियन पीपलचं रिप्रेझेंटेशन हा इंडिया हा शब्द आहे, म्हणून त्या ठिकाणी ते प्लुरल घेतलं जातं. बट या वाक्यात आपण सिंगलर घेऊ. सो भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन पाहिजेत. ठीक आहे. तर हे वाक्य तुम्हाला वॉन्ट मध्ये पण लिहिता येतं. सो इफ यू कन्सिडर इंडिया ॲज इंडियन पीपल, बरं का, लक्षात घ्या, त्या अर्थानं मग इंडिया वॉन्ट असं येतं. ए ग्रुप मध्ये येतं इंडिया. आता बी ग्रुप मध्ये घेऊ. चला, इंडिया काय होईल याच्यावर म्हणल्या, इंडिया वॉन्ट्स काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे, 10 रन. आणि हे रिझन दिलंय, कशासाठी पाहिजे हे रिझन दिलंय, पुढे देऊ आपण. इंडिया वॉन्ट्स किती, 10 रन फॉर विनिंग. काय विनिंग, द फायनल मॅच. बरोबर आहे. ग्रुप नंबर 1. बोला आता वर्बल क्वेश्चन बोला सगळे म्हणून याचा. भारताला फायनल मॅच फायनल मॅच जिंकण्यासाठी धरण पाहिजेत का? बरोबर. भारताला कोणत्याही वाक्याच्या शेवटी का ठेवल्यास वर्बल क्वेश्चन तयार होतो. कोणत्याही वाक्याच्या शेवटी का ठेवल्यास वर्बल क्वेश्चन तयार होतो. आपण लिहितोय फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन पाहिजेत का. आता ग्रुप नंबर 1 बोला मला, काय होईल इथं वर्बल क्वेश्चन. wants India wants 10 runs for win. फॉर विनिंग तुमच्यातला एक महानायक तरी पण म्हणतोच आहे. मी नायक म्हणलो बरं का. तुम्ही काहीतरी म्हणलो. तुमच्यातला एक महानायक म्हणतोच आहे की वॉन्ट्स इंडिया. अरे दादांनो, मी सांगितलं तुम्हाला की तिकडे आपण डू वापरलं होतं, इकडे काय वापरावं लागेल, डज वापरावं लागेल. बी ग्रुप आहे. मग काय म्हणायचं, यस डज लिहायचं आणि बाकी अख्खच्या अख्ख वाक्य रिपीट करायचं. एक बदल करायचा याच्यामध्ये आपल्याला. तिकडे डू मध्ये आपण काहीच बदल केला नव्हता, इकडे आपल्याला एक बदल करायचा आहे. काय बघा, डज इंडिया आणि वॉन्ट करायचंय, ते लिहिलं मी इथं. वॉन्ट्सच्या ऐवजी वॉन्ट. वाक्यात डज वापरल्यास वॉन्टचे वॉन्टले हवे. एवढं सोपं आहे. झालं. हाच मेन मुद्दा आहे याच्यातला, या टॉपिक मधला. डज इंडिया वॉन्ट. आता बाकी आहे ते लिहा ना. डज नंतर इंडिया वॉन्ट आणि बोट ठेवून लिहायचं. काय बोला, 10 रन. आणखीन एक सांगतो मी. वेट आणखीन एक सांगतो. इंग्लिश मधील खूप महत्वाचा मुद्दा सांगतोय मी. सेंटेन्स मध्ये नंबर कधीच लिहायचा नसतो. जसं तुमचा एसे वगैरे असेल ना, आता मी लिहितोय का, कारण का दिस इज स्पोकन इंग्लिश लँग्वेज आणि आपल्याकडे जागा नसते म्हणून मी इथं 10 लिहिलं. बरोबर. इथं 10 लिहिलं होतं, ते मी काढलं. आता सेंटेन्स मध्ये कधीही नंबर लिहायचा नसतो. ठीक आहे. ते वर्ड्स मध्ये लिहायचं असतं. डज इंडिया वॉन्ट 10 काय रन. मराठीमध्ये रन लिहिलं आपण, इंग्लिशमध्ये दॅट इज टू बी रन. कशासाठी, आयडर लिहायचं आपल्याला. फॉर, हे बघा इथं मी 10 लिहिलंय, ते लिहायला नाही पाहिजे. फॉर विनिंग और टू विन द फायनल. बघून वाचायचे, काय डोकं लावू नका. स्वतःचं डोकंच लावायचं नाही, घरी ठेवून यायचं सगळं डोकं बिकं. भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन पाहिजेत का. याचा अर्थ काय होतो, नाव काय आपलं, न्यू कमर मिस्टर महेश. समजलं का हे, एवढंच आहे. त्याच्यामध्ये काहीच संकल्पना नाही. वॉन्टच्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन करताना वाक्याच्या सुरुवातीला डज लिहायचा आणि वॉन्ट करायचं, एवढी एकच संकल्पना या टॉपिक मध्ये आहे. आणि आपण आज फक्त आणि फक्त वर्बल क्वेश्चनच शिकणार आहोत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा.
ग्रुप नंबर 1 समजलं का रे? Yes, sir. सगळ्यांना समजलं? ग्रुप नंबर 1 सगळ्यांच्या वतीनं तुम्ही बोलायचं, समजलं का? समजलं? हा आपला नवीन टॉपिक आहे आणि याच्यामधली संकल्पना एवढीच आहे. ठीक आहे, चला आता असे अनेक वर्बल क्वेश्चन बनवू. दुसरं वाक्य सांगा मला. ग्रुप नंबर बरं, आपण याचा निगेटिव्ह पण बनवून घ्यायचा लगेच. बनवायचा निगेटिव्ह बनवायचा. चला निगेटिव्ह हा झाला पॉझिटिव्ह मध्ये. निगेटिव्ह मध्ये काय लिहायचं? भारताला, हा सांगा रे ग्रुप नंबर 1. निगेटिव्ह सांगायचं मॅच फायनल. ए का कशाला म्हणतो रे? जिंकण्यासाठी त्याच निगेटिव्ह बनवायचं. 10 रन नाही पाहिजेत, 4च पाहिजेत असं समजा असेल, 10 नाही पाहिजेत. मग काय करायचं? इथं लिहिलं होतं बघा मी. काय करायचं? तिकडं आपण डू नॉट वापरलं, इथं काय वापरायचं? डज नॉट वापरायचं. आणि डज आलं म्हणजे परत काय करावं लागेल? वॉन्टचं वॉन्ट. मी क्लिअर लिहिलंय. डज वापरल्यास वॉन्टचे वॉन्ट करावे. इकडे बघा 2 नंबरला. हा सांगा ग्रुप नंबर 1. इंडिया India does not want 10 runs for डज नॉट वॉन्ट बरोबर 10 रन्स फॉर विनिंग और टू विन द बघून वाचले वरती काय नाही. बघून वाच. टू विन कुठे गेलं पहिलं वाक्य? फॉर विनिंग टू विन द कोण म्हणायचं? हा काय द फायनल मॅच टू विन द फायनल मॅच. ओके, निगेटिव्ह सेंटेन्स नेहमी 2 वेळेस 2 टाइप मध्ये द्यायचं. सांगा रे ग्रुप नंबर 1. इंडिया डझंट वॉन्ट 10 रन्स बरोबर टू विन द फायनल मॅच. टू विन द फायनल मॅच. इथपर्यंत लिहून घ्या सगळे शांततेनं व्यवस्थितपणे सगळे. आणि माझ्याबरोबर लिहित जायचं. सगळे लोक माझ्याबरोबर लिहाय. फक्त लहान मुलांचं मागे राहील. बरं सर 4च्या मुलांना गावाकडं ऑनलाईन वाले 4च्या मुलांना हा रूल लिहिला का व्यवस्थित? लिहिला का रे? 4च्या मुलांना रूल लिहिला का? म्हणजे मला हे काढून टाकायला, हा भाग मला काढून टाकायचा. लिहिला का रे? येस सर. ओके. हा, आता हे लिहून घ्या. आता हे लिहून घ्या. लिहून घ्या. झालं? लिहून झालं? आता याचा आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचा. काय होईल? भारताला मॅच जिंकण्यासाठी काय होईल सांग, बोला ना ठोम्यांनो. भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन पाहिजे. भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी किती रन पाहिजे? गाढव कोणाला किती रन पाहिजेत? वर्बल क्वेश्चन बनवायचा आपल्याला. हा झोपेत आहे का? वर्बल क्वेश्चन सांगा. कोण सगळेजण मिळून सांगा मला. ग्रुप नंबर 1 सगळेजण मिळून सांगा वर्बल क्वेश्चन याचा. बोला एकदा आणखी. फायनल मॅच जिंकण्यासाठी 10 रन नाही पाहिजे का? 10 नाही पाहिजेत का ना? काय डोकं लावता? फक्त शेवटी का लिहायचंय? लिहा मग. भारताला बर माझ्याबरोबर लिहा. इकडे मागं राहिलं असलं इकडे लिहा. आता मी सावकाश सांगतो पुन्हा एकदा. वर्बल क्वेश्चन ना. वर्बल क्वेश्चन इज ऑलवेज नंबर 2. हा
भारताला, लिहा माझ्या बरोबर, मी सावकाश सांगतो. भारताला, लिहा भारताला. लिहिला का शब्द? वरचे मुलं, भारताला लिहा. फायनल मॅच, एकदम सावकाश सांगतो, लिहा माझ्या बरोबर. फायनल मॅच. फायनल मॅच. थांब रे, ऐकलं मी आता, मी सांगतो ते शांततेने लिहा. तुमच्यामुळे सांगतो, हा सावकाश सांगतो प्रत्येक शब्द, म्हणजे माझ्या मागे लागू नये, राहू नये तुम्ही. हा, भारताला फायनल मॅच. झालं का इथपर्यंत? तुम्ही सांगितलं होतं, मला मान्य आहे ते. जिंकण्यासाठी, भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी. लिहिलं? लिहिलं का? हे पूर्ण वाक्य लिहून शेवटी का लिहायचं आपल्याला? 10 रन नाही पाहिजेत. आणि का? शेवटी का लिहिलं तर काय करायचं? सेंटेन्स मधील हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं. एक लक्ष द्या, नवीन आलेले मिस्टर महेश. आता निगेटिव्ह वाक्यामध्ये आपल्याकडे ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापद असतं, कारण का सहाय्यकारी क्रियापदाशिवाय निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येत नाही. मग ते आता याच्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे? डज आहे. त्याला ॲरो करायचा, सुरुवातीला लिहायचं आणि बनतं आपलं वर्बल क्वेश्चन. इथं डझंट आहे, ते सुरुवातीला घेऊन जायचं, आपला वर्बल क्वेश्चन तयार होतो. काहीच डोकं लावायचं नाही. एकदम बिनडोक माणसाचं काम आहे इंग्लिश शिकायचं, बरोबर आहे नाही? डोकं असलेला शिकत नाही का? पण तो डोकं लावतो ना, तर ते शिकत नाही. डोकं नाही लावलं की लवकर शिकतंय. बघा, एक लक्ष द्या. चला, ग्रुप नंबर 1 सांगा रे मला. डज. डज सुरुवातीला लिहा आणि बाकी सगळं रिपीट करा. हा, Does डज India not want 10 runs? इंडिया. लिहा माझ्या बरोबर. व्हेरी गुड. डज इंडिया नॉट. व्हेरी गुड, बरोबर आहे आन्सर. नॉट वॉन्ट. बघा, बोट ठेवून लिहायचं. 10 रन. काहीच बदल नाही करायचा. wants to win the final match. विन द फायनल मॅच. व्हेरी गुड, करेक्ट आहे. टू विन द फायनल मॅच. दॅट्स इट. याचा अर्थ काय होतो? भारताला फायनल मॅच जिंकण्यासाठी किंवा जिंकायला 10 रन नाही पाहिजेत का? सो दिस इज द मिनिंग. दुसऱ्या पद्धतीने काय होईल मग? डझन. आणि बाकी आहे तेवढा भाग परत repeat करायचा. इंडिया, बरोबर आहे. वॉन्ट 10 रन टू विन द फायनल मॅच. डझन, बोट ठेवून लिहायचं. डझन इंडिया. पुढचं काय? डझंट ऑलरेडी लिहिलं आपण. पुढचा शब्द आहे वॉन्ट. 10 रन आहे का? टू विन द फायनल मॅच. द फायनल मॅच. दॅट्स इट. एवढं सोपं आहे. लिहावे माझ्या बरोबर. डझंट इंडिया वॉन्ट 10 runs to win the final match. Doesn't India want? माझ्या बरोबर लिहा. लिहिलं का? 10 runs to win the final match. बघा, या निमित्तानं मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही वाचताना एवढं विचित्र पद्धतीने वाचता. रीडिंग इज सो बॅड ऑफ युअर्स. मेजॉरिटी लोकांची म्हणतोय, मेजॉरिटी. कसं वाचता? वाचून दाखवू तुम्हाला. ए, माईक बंद करा रे. पालकांसहित सगळे ऐका. बघा, मी काहीतरी वाचतोय आणि तुम्ही प्रयत्न करायचा समजून घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात तो शेंदूर फासलेल्या तांदळाच्या स्वरूपात गावाच्या शिवेवर विसावलेला असतो. त्याच्या भोवती शेंदूर फासलेले
आणखीही काही तांदळे असतात, त्यांना वेताळाचे सैनिक म्हणतात. वेताळाच्या मंदिराभोवती बऱ्याचदा डोकं दुखायला लागलं तर काय करता, फुल स्टॉप पण मागचा शब्द पुढचा शब्द जोडून टाकता. जनरली तुम्ही अशा पद्धतीनं रिडिंग करता, इंग्लिशचं वाट लावता. पण फर्स्ट बुक व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न करायचा. काय करता तुम्ही, डझंट इंडिया वॉन्ट 10 रन्स टू विन. अरे काय, कुणाची जोडी कोणाबरोबर लावायची, योग्य जोड्या जुळवा. बघा, डझंट इंडिया वॉन्ट 10 रन्स टू विन, हे रन्स टू नाहीये, हे समजलं पाहिजे. ऍटलीस्ट यू मस्ट अंडरस्टँड दिस सेन्स ऑफ रिडिंग, तर तुम्हाला समजेल. सो तुम्ही काय करा, ओके, वी ऑल आर बॅक. वी ऑल आर बॅक. देर वॉज सम फ्लक्च्युएशन. आले सगळे? हा, सगळेजण ओके. Did you understand? Doesn't India want 10 runs to win the final match? या निमित्ताने मी तुम्हाला I tried to tell the system of correct reading. चला, आता पुढचं वाक्य, ग्रुप नंबर 1. चला, पुढचं वाक्य सांगा मला. दुसरं वाक्य सांगा. पहिलं वाक्य संपलं है ना. पहिल्या वाक्याचं पॉझिटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन. निगेटिव्ह मध्ये सिंपल सेंटेन्स आणि वर्बल क्वेश्चन आपण बनवलेले आहेत. चला, दुसरं वाक्य सांगा. ग्रुप नंबर 1 अगेन. ग्रुप नंबर 1. राजवीर, सांग वाक्य मला. रामला आनंद मिळण्यासाठी 500 रुपये पाहिजेत. अच्छा, परत तेच सेम तो फॉर्मॅट सांगितला का? सरळ सरळ सांग ना. रामला 500 रुपये पाहिजेत, हे पण चालेल ना. रामला 500 रुपये पाहिजेत, ते तुम्ही परत जोडत राहा. हा, कशासाठी पाहिजे, फॉर आनंद मेळा वगैरे वगैरे, काय असेल ते. बरं, सांगा मला सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 1 सगळे म्हणून सांगा. राम, बोला रे. राम wants 500 rupees. रुपीज 500 असले जातं. ओके, रुपीज 500. हा, दॅट्स इट, फुल स्टॉप. राम वॉन्ट रुपीज 500 फॉर, नाही फॉर काहीच नाही. रामला 500 रुपये पाहिजेत. राम वॉन्ट, सब्जेक्ट वॉन्ट, डॅश डॅश. आलं का हे? इथपर्यंत समजलं? चला, सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 1. अच्छा, हे एक नंबर परत. नंबर 1 इज सिंपल सेंटेन्स. नंबर 2 इज वर्बल क्वेश्चन. सांगा वर्बल क्वेश्चन. रामला 500 रुपये पाहिजेत. पाहिजेत का? व्हेरी नाईस. हा, काय करायचं, डोकं लावायचं नाही. इकडे काय केलं होतं आपण? हा, काय करायचं इकडं? हा, डज लिहायचं आणि बाकी पहिलं वाक्य आयचं लिहायचं. डज, बोट ठेवून लिहायचं. राम आणि हे, हो, आणखीन एक गोष्ट, हे येस ला काय करायचं, इकडं असा एरो दाखवायचा. येस कुठं आलंय आपलं? या येस मध्ये आलंय. तिला काय राहिलं, हे इथं असं न्यायचं. हा, डज राम वॉन्ट काय, रुपीज 500 आणि क्वेश्चन मार्क. दॅट्स इट. एवढं सोपं आहे. चला, आता निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह बाजू झाली, आता निगेटिव्ह सांगा. हा, सांगा ग्रुप नंबर 1. 500 रुपये नाही. 500 रुपये नाही. रामला 500 रुपये पाहिजे.
रामला 500 रुपये नाही पाहिजेत. बरोबर. आता तिकडे काय केलं होतं ते इकडे करायचं. तिकडे काय केलं होतं आपण नाही पाहिजे नाही म्हणाला निगेटिव्ह साठी आपण काय केलं होतं हे बघा इकडे कुठं आहे नाही पाहिजे. हा मग काय केलं होतं आपण डज नॉट लिहिलं होतं की नाही सब्जेक्ट नंतर. इथं पण लिहा राम. बोला ग्रुप नंबर 1. राम does not want 5 Ram rupees. does not want 500 rupees. rupees 500. That's it. राम does not want rupees 500. लिहिलं तुम्ही सगळ्यांनी लिहा माझ्या बरोबर. मेरे साथ लिखो. यारे गोपाळांनो माझ्या मागे मागे असं असतं ना असं काला खाऊ. हा लिहा रे माझ्या मागे मागे लिहा. हा चालेल पुढं. वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 1. रामला रामला 500 रुपये नाही पाहिजेत का. रामला 500 रुपये नाही पाहिजेत का. ओके. डे आजचा काय 26 आणि डेट काय हो आज. अच्छा 20 आहे. 20. रामला 500 रुपीज नाही पाहिजेत का. काय करायचं डोकं लावायचं नाही. बर आपलं एक काहीतरी विसरलं. आपलं काय विसरलं सांगा बरं. काय विसरलं. निगेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज 2 टाइप्स मध्ये लिहायचं. सांगा रे मग मला. राम Ram doesn't want rupees 500. want रुपीज 500. फुल स्टॉप. आता ऑलरेडी तुम्ही सांगितलं होते मी लिहितोय मराठीमध्ये. रामला 500 रुपये नाही पाहिजेत का. माझ्या बरोबर लिहा सगळे मिळून. स्लो लिहितो मुद्दा मी कारण पुढे टाइम देण्याच्या ऐवजी आताच टाइम देऊ. रामला 500 रुपये नाही पाहिजेत का. आता काय करायचं. आता हा पेन इथं ठेवायचा आणि असा एरो करायचा म्हणजे डजला सांगायचं तिकडं जा. इथल्या डझनला सांगायचं तिकडं जा. आणि आपला वर्बल क्वेश्चन बनवून घ्यायचा. बोला. Doesn't Ram want rupees 500? ए कोणारी डझन. शांती. काय काय दिसतं इथं बघून बघून सांगायचं. डोकं लावायचं नाही. डज. हा आता पुढचं वाक्य. राम रुपीज 500. नॉट वॉन्ट बोट ठेवून लिहायचं. डज राम नॉट वॉन्ट रुपीज 500. याला रुपीज म्हणतो आपण असं रुपीज 500 आणि क्वेश्चन मार्क. दुसऱ्या पद्धतीने काय होईल. डझन तिकडे गेल्यानंतर बघा डझन आणि बाकी आहे त्या सिक्वेन्सचा. बोला. राम 500 rupees. Ram want रुपीज 500. इंग्लिश आणि मराठी एकमेकाच्या उलट आहे. मराठीमध्ये 500 रुपये. इंग्लिश मध्ये रुपीज 500. लिहिण्याची पद्धत असते बोलण्याची पद्धत 500 रुपीज. काय अडचण नाही. हो चालेल ना. दॅट इज आवर करन्सी. अगोदर नव्हती त्यामुळे आरएस लिहायचो आपण. आता आहे सिम्बॉल ऑफ करन्सी. इंडियन करन्सी इंडियन रुपी. त्या ऑटोमॅटिकली 1 लिहिलं तर रुपी होतं. मेनी लिहिलं तर रुपीज होतं. इथपर्यंत आले का 4ची मुलं सगळे आले का. चला ग्रुप नंबर 2. मला एक वाक्य सांगा तुम्ही. ग्रुप नंबर 2. ग्रुप नंबर 2. ऐश्वर्या सांग. पप्पांना शेतामध्ये पेरणीसाठी यंत्र पाहिजे. पप्पांना असं म्हणू आपण. पप्पांना पेरणीसाठी यंत्र पाहिजे. आता पेरणी ही शेतामध्ये करतात त्यामुळे काय शेतामध्ये नाही तर चालेल आपण. बरोबर. पप्पांना पेरणीसाठी यंत्र पाहिजे.
हा सांगा आता ग्रुप नंबर 2 सगळेजण मिळून सांगा. पप्पा पप्पा वॉन्ट्स मशीन फॉर यंत्र. सोविंग व्हेरी गुड. यंत्र म्हणजे काय? मशीन मशीन. तुम्ही असं लिहिलं असतं ना, पप्पांना पेरणी यंत्र पाहिजे तरी पण चाललं असतं. ठीक आहे. मशीन आता साठीमुळे काय करावं लागेल आपला फॉर लिहावं लागेल. मशीन फॉर सोविंग फॉर सोईंग. अदरवाईज आपण सोईंग मशीन लिहिलं असतं. हा मशीन फॉर सोईंग. ठीक आहे. सोईंग. ओके. आता आपल्याला नंबर 2 चा क्वेश्चन वाक्य लिहायचं ते आहे वर्बल क्वेश्चन. सांगा ग्रुप नंबर 2. पप्पांना पप्पांना पेरण्यासाठी यंत्र पाहिजे का? पेरणीसाठी यंत्र पाहिजे का? आता डोकं लावायचं नाही. काय लावायचं? डज लावायचं. लावा मग. डज पप्पा डज वॉन्ट लावून करेक्ट. मशीन फॉर पप्पा. आता काय करायचं? हे यस इकडं आलं, शिल्लक राहिलं वॉन्ट इकडे न्यायचं आणि लिहायचं मग वॉन्ट. बाकी आहे तसं मशीन फॉर सोईंग. आता निगेटिव्ह सांगायचं ग्रुप नंबर 2. पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे. पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे. आता पाहिजेचं नाही पाहिजे करायला काय करायचं? डोकं न लावता काय लावायचं? डज नॉट लावायचं. पहिल्या वाक्यामध्ये डज नॉट आणि डज आल्यामुळे वॉन्टचं वॉन्ट. सांगा. पप्पा डज नॉट पप्पा वॉन्ट डज नॉट वॉन्ट मशीन फॉर सोईंग. पप्पा आणि डज नॉट पुढं वॉन्ट मशीन सर फॉर वॉन्ट्स सोईंग. ठीक आहे. बघा एक जण म्हणतो तरी सर तो वॉन्ट्स आहे ना. अरे गदड्या, डज आल्यामुळं तो आता आला काय? डज आल्यामुळं वॉन्ट्सचं वॉन्ट होतं. मी असं वरती लिहून दिलं होतं. तुझी झोप झाली नाही का आणखीन? समजलं का? समजलं का रे? समजलं का? चला दुसऱ्या पत्तीनं निगेटिव्ह सेंटेन्स. पप्पा बोला. डझंट वॉन्ट डझंट वॉन्ट मशीन फॉर सोईंग. दॅट्स इट. पुढं बर लिहून घ्या हे व्यवस्थित. पप्पा डझंट वॉन्ट मशीन फॉर सोईंग. ठीक आहे. पप्पा डझंट वॉन्ट मशीन फॉर सोईंग. केलं सगळ्यांनी? चला आता याचा वर्बल क्वेश्चन सांगा रे ग्रुप नंबर 2. पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे. पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे का? पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे का? माझ्या बरोबर लिहा. पप्पांना पेरणीसाठी वरच वाक्य खाली लिहायचं आणि शेवटी का लिहायचंय. डोकं लावायचं नाही. त्या नोटबुक मधलं बघूनच लिहा. बोर्डवर बघण्याची गरज नाही. पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे का? पप्पांना पेरणीसाठी यंत्र नाही पाहिजे का? झालं का लिहून? आता डजला एरो करायचा म्हणायचं इकडं जा. डझंटला म्हणायचं तू पण इकडं जा. आम्हाला वर्बल क्वेश्चन बनवू दे आणि मग लिहायला चालू करायचं.
डज आणि बाकी Does वाक्य बोट ठेवून पप्पा लिहायचं. नॉट व्हेरी गुड, want व्हेरी नाईस. बोला machine बोला. डज Does पप्पा नॉट वॉन्ट मशीन फॉर machine for sewing. व्हेरी गुड. डज पप्पा नॉट वॉन्ट मशीन फॉर सोईंग? मशीन फॉर सोईंग. आता दुसऱ्या पद्धतीचं वाक्यानं वर्बल क्वेश्चन बनवायचा, डझन सुरुवातीला घ्यायचा आणि बाकी वाक्य बोट डझंट ठेवून पप्पा लिहायचं. डझन बोला. वॉन्ट मशीन फॉर Doesn't Papa want machine for sewing? करेक्ट. डझन पप्पा वॉन्ट मशीन फॉर सोईंग? आणि लास्टला क्वेश्चन मार्क. माझ्या बरोबर लिहा. डझन पप्पा वॉन्ट मशीन फॉर सोईंग? रिकाम्या जागा सोडा. बघा एका वाक्याला किती जागा लागते तेवढं सोडा आणि चला बनवा. एकच बनवा, तुम्ही एकच सेट बनवा. दोन पण नाही, एकच सेट बनवा. एकच सांगतो मी. चला लिहा. सुजितला अॅन्युअल फंक्शन साठी फॅन्सी ड्रेस पाहिजे. फॅन्सी FANCY. सुजितला अॅन्युअल फंक्शन साठी फॅन्सी ड्रेस पाहिजे. तुम्ही पण असे ऍरो करा बरं का. येस ला इकडं येसच्या मध्ये लावायचं आणि बाकी वॉन्ट इकडं द्यायचं. इकडं सुजितला अॅन्युअल फंक्शन साठी फॅन्सी ड्रेस पाहिजे. लिहा मग पूर्ण सेट लिहा. कसा लिहायचा पूर्ण सेट म्हणजे काय? सिंपल सेंटेन्स, त्याचा वर्बल क्वेश्चन. निगेटिव्ह मध्ये सिंपल निगेटिव्ह, वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह. चला फोरच्या मुलांनी अगोदर लिहा. स्वतःच्या मनाने लिहायचं. घरातल्या कोणालाही न विचारता लिहायचं. ओम आणि तेजस, काय नाव सर? तेजस्विनी का तेजश्री? तेजश्री आणि ओम दोघांपैकी मला एकानं वाचून दाखवायचं. घरच्यांना कोणालाही विचारायचं नाही, स्वतः बनवायचं. पहिलं वाक्य मी सांगू का? आय विल हेल्प यू फॉर फर्स्ट सेंटेन्स. काय वाक्य होतं? सुजित वॉन्ट्स ना बरोबर. वॉन्ट्स फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल फंक्शन. अॅन्युअल ANNUAL अॅन्युअल फंक्शन. बघा नंबर 1 हे असा ब्रॅकेट करू आपण, हा वेगळा आणि सब नंबरला असा कर्वचा ब्रॅकेट करू आणि याला स्क्वेअर ब्रॅकेट करू. ठीक आहे. दिस इज नंबर 2, दिस इज नंबर 2 सेट, दिस इज नंबर 3 सेट and this is number 4 set.
बरोबर, 4 झाले ना. पप्पांची पेरणी आली तिकडं, तिकडं राम आला, इकडं भारत आला. ओके, दॅट्स इट. अरे हे एकच आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मोठं वाक्य आहे, त्यामुळे हे एकच सेट एवढं मोठं आहे. ऍक्च्युली आपण 3च सेट बनवले आहेत है ना, राम आणि पप्पा. भारत नंबर 1, राम नंबर 2 सेट आणि पप्पा नंबर 3 सेट. हा ओमकार, रीड करून दाखव. रीड करून दाखव. सुजितला अॅन्युअल डे साठी फॅन्सी ड्रेस पाहिजे का? हा काय होईल? वॉन्ट फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल. व्हेरी गुड. डज सुजित वॉन्ट फॅन्सी, चेक करा बाबला, फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल डे. पुढं पाहिजे का? झालं. पुढं निगेटिव्ह बोल. सुजितला अॅन्युअल डे साठी फॅन्सी ड्रेस नाही पाहिजे का? सुजितला हे का कसं येईल रे बाळा? अगोदर नाही पाहिजे बनवायचा. हा तेजश्री तू वाचून दाखव. सुजितला अॅन्युअल डे साठी फॅन्सी ड्रेस नाही पाहिजे. रीड करून दाखव. नाही झालं. दुसरं कोण रीड करताय? ग्रुप नंबर 2. चला एक जण रीड करा. निगेटिव्हच दोन्ही वाक्य. ग्रुप नंबर 2. ऐश्वर्या, हा सुजितला अॅन्युअल फंक्शन साठी फॅन्सी ड्रेस नाही पाहिजे. लिहिले ना नाही हा. पाहिजे का? कशाला जोडलं पुढे? थांब रे, कोण आहे ते? हा बोल ऐश्वर्या. Sujit does not want fancy dress for annual function. Sujit बरोबर. सुजित doesn't डज नॉट वॉन्ट, थांब रे, fancy सुजित डज नॉट वॉन्ट फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल फंक्शन. और व्हेरी गुड. और Sujit doesn't want fancy dress for annual function. सुजित डझंट वॉन्ट फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल फंक्शन. बरोबर. पुढं सुजितला अॅन्युअल फंक्शन साठी फॅन्सी ड्रेस नाही पाहिजे का? हा Does Sujit not असं कुठे want केलं मी? हे शिक्षणाचे लक्षण आहे. आपण नर्सरीमध्ये आहोत. कुठं आहोत आपण? हा असं नाही करत. कुठे केलं का मी असं? मला करता आलं असतं ना. मला माझी शाही तुमच्यापेक्षा मागे. हा व्हेरी गुड. बोल काय म्हणते? Does Sujit not want fancy dress Ah. for annual function? डज सुजित नॉट वॉन्ट फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल फंक्शन. और Doesn't Sujit want fancy dress for annual function? करेक्ट आहे. डझंट सुजित वॉन्ट काय फॅन्सी ड्रेस फॉर अॅन्युअल फंक्शन. फक्त इंग्लिश दिल्यास काय होईल? इंग्लिश समजेल, बोलता येणार नाही. दिस इज द वे आय एम प्रोग्रामिंग युअर माइंड सेल्स. समजलं का नाही? हे तुमच्या कम्प्युटरच्या पुढची माझी प्रोग्रामिंग आहे. माझ्या सेलमध्ये मी प्रोग्रामिंग करतो. तुम्हाला समजत नाही. तुम्हाला वाटतं नाही नाही असं चालतंय. नाही चालत ना. यू विल ओनली अंडरस्टँड. हे असं लिहिलं तरच. अदरवाईज मराठी अगोदर लिहिलं असतं, इंग्लिश अगोदर लिहिलं असतं, मराठी नंतर लिहिलं असतं किंवा मराठी सांगितलं असतं. नाही तसं करत. सो तुम्ही प्रयत्न करून बघा. फक्त इंग्लिश लिहिल्यास तुम्हाला फक्त इंग्लिश समजेल. आणि समजतं आपलं ऑलरेडी आहे. काय इंग्लिश बोलता येत नाही? बिकॉज आपलं ट्रॅफिक मराठीकडून इंग्लिशकडे जाता, इंग्लिशकडून मराठीकडे जाते. आणि ते ट्रॅफिक मला वळवण्यासाठी मी काय करतोय? अगोदर मराठी नंतर इंग्लिश. आय वॉन्ट बोथ द लँग्वेजेस should be associated in your mind, side by side. So that is the only. मला हे ऑब्जेक्टिव्ह सांगण्याची गरज नाही. समजून घ्या. समजलं? व्हेरी नाईस. गुड. ऐश्वर्या चालू सगळ्यांचं आलं करेक्ट. सो हा आणि फक्त इंग्लिश देऊ नका. मराठी इंग्लिश लिहा. खास करून उच्च शिक्षित लोक, डॉक्टरेट वगैरे
असे लोक माझ्यासारखे काय करतात फक्त आपण कंटाळा करतो बट त्याचं आपल्याला माहित नाही त्याचं आउटकम काय आहे. आउटकम काय होतं फक्त इंग्लिश समजतं दॅट्स वाय. सो व्हेरी नाईस. सो इट्स टाइम टू नो होमवर्क सांगा चला. लेट्स नोट टू डू द होमवर्क. श्रद्धा मॅडम आलेत का? 4 to 6 रिपीट बाय डिफॉल्ट वन्स आहे. चल सांगा श्रद्धा मॅडम आहेत का? येस सर. 2 हा sets. बोला. 2 sets. 2 सेट्स खूप कमी होतील हो. 4 तरी या ना. Sir, सेट किती आहे? बी हा एक सेट आहे ना. बी सेट आता न्यू स्टार्ट झाले ना आज तर. मग हा एक सेट बंद लिहा. चल ठीक आहे. ओके ओनली 2 सेट चालेल चला. ठीक आहे अवघड काहीच नाही. तुम्हाला पण सगळ्यांना रिपीट वन. कुठे गेले कवाळे सर आले का? कवाळे सर किंवा अंधारे सर बोला. कवाळे सर आले का? अंधारे सर बोला. 5 sets सर. 5 सेट्स चालतंय. आज किती आहे? ओके 5 चालतंय. 5 सेट्स. 5 सेट्स इज गुड नंबर. 5 सेट्स करायचे. रिपीट वन्स 5. ओके एक कमी घ्या काय अडचण नाही. 20% डिस्काउंट. चला 4च करा मात्र व्यवस्थित करा. 4च करा समजून करा. हे रिपीट करा आणि 4 सेट्स करा. विथ दिस shall we have pause? Yes, sir. We will have. Yes, sir. Okay, we'll have pause. Bye, sir. Sir, Pashal. Bye, Bye sir. bye 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 Bye. Bye, bye bye. Bye.